एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय डिवाइड बाय डी एक्स प्लस वाय साईन 2 लॉग एक्स. आता अशा जे प्रकारचं इक्वेशन असलं मध्ये प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस इथं मध्ये प्लसचं चिन्ह आलं. हे जे इक्वेशन असतं दिस इज अ कॉची इक्वेशन. हे काय असतं? कॉचीज इक्वेशन. हे जे हे असतात ते कॉचीच इक्वेशन असतं. त्यामुळे काय करायचं आपल्याला डायरेक्ट सोल्युशन बोलायचं. सोल्युशन बोलल्यावर काय करायचं, जो एक्स आहे सुरुवात कशाने झाली, एक्सने झाली. एक्स काय करायचं ई रेस टू एक्स घ्यायचा आणि एक्स इज इक्वल टू काय घ्यायचा लॉग एक्स पण घ्यायचा, कारण आपल्या याच्यामध्ये लॉग एक्स पण आहे. आता हे लॉग एक्स घेतला काय त्यानंतर काय करायचं आपल्याला रिप्लेस करायची पुरी टर्म. त्याच्यामुळे काय की एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. जेव्हा जेव्हा इथं आपल्याला स्क्वेअर दिसतं ना त्यावेळेस डी -1 हे टाकून द्यायचं आणि वाय जो आहे तो ॲज इट इज. त्यानंतर पुन्हा एक्स डी वाय डिवाइड बाय डी एक्स. म्हणजे काय की हा जर रिप्लेस करायचा एक्स डी वाय बाय डी एक्स तर कसं रिप्लेस होईल, इथं डी आणि वाय बस एवढंच राहील. फक्त डी बाय डी एक्स म्हणजे कॅपिटल डी असतं त्याच्यामुळं फक्त डीच असेल, बाकी दुसरं नाही राहणार. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पुट करायचं डायरेक्ट ह्याच्यामध्ये पुट करायचं आहे. आपण डायरेक्ट लिहून घेतलं पाहिजे. समजा एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन 2 लॉग एक्स असं लिहिलं. त्यानंतर आता काय करायचं आपण डायरेक्ट व्हॅल्यू टाकू शकतो डी -1 ब्रॅकेटची बाहेर वाय प्लस डी वाय आणि प्लस वाय इज इक्वल टू साईन 2 लॉग एक्स. आता घ्यायचं जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल डी स्क्वेअर मायनस डी, कारण 1चा मल्टिप्लाय डीशी तर मायनस डी आणि पुढं डबल वाय. हा जर वाय नंतर लिहिला तर काय येईल की इथं पण D+1 येईल आणि वाय बाहेर येईल. वाय जो आहे तो आपण कॉमन काढला. आता इथं लॉग एक्स आहे त्याचं काय साईन 2x, कारण लॉग एक्स आपण इथंच ऑलरेडी डिस्कस केलं होतं की एक्स इज इक्वल टू असेल लॉग एक्स असेल. त्यामुळे आपण पुढं काय केलं, आता जर याच्याशी व्यवस्थित हे केलं तर काय डी स्क्वेअर मायनस डी प्लस 1 ब्रॅकेटचे बाहेर वाय साईन 2x. आता जर इथं पाहिलं तर मायनस डी आणि प्लस डी, तर मायनस डी आणि प्लस डी दोन्ही पण कॅन्सल करून टाकले. डी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचे बाहेर वाय साईन 2x. आता जर वाय जर तिकडे गेला तर तो कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यामुळे काय नाही शेवटी डी स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू साईन 2x. आता जर आपल्याला डी काढायचं असलं, आपल्याला जर डी काढायचं आहे तर 1 तिकडे घेऊन जाऊ. डी स्क्वेअर इज इक्वल टू काय -1 येईल. आपल्याला जर डी स्क्वेअर इज इक्वल टू 1 फॅक्टरल लिहिलं तर डी काय येईल फॅक्टरल प्लस मायनस फॅक्टरल येईल. आता C1 काय येईल, आता तिथं प्लस आणि मायनस आलं. प्लस आणि मायनस आलं का साईन आणि कॉस टाकायचं. प्लस असल्यावर कॉस आणि मायनस असल्यावर साईन. मग काय येईल CF कॉम्प्लेटरी फंक्शन काय येईल की C1 कॉस एक्स प्लस C2 साईन एक्स. हे झालं कॉम्प्लेटरी फंक्शन. आपल्याला अजून PI करायचं आहे, पर्टिक्युलर इंटेग्रल. नाव आपण पर्टिक्युलर इंटेग्रल काढतोय. त्या पर्टिक्युलर इंटेग्रल काढताना काय करतो आपण, जो डी स्क्वेअर प्लस 1 आहे आपण जे इक्वेशन मागे लिहिलं होतं त्यावरून डी काढला होता, तर तो डी स्क्वेअर प्लस 1 डायरेक्ट खाली घेतला, कारण पर्टिक्युलर डिवाइडला घेतो. आणि आता इथून हिअर जर पाहिलं तर हिअर ए इज इक्वल टू किती आहे 2 आहे. हा जो 2 असेल हा 2, तर आपल्याला डी स्क्वेअर काय येईल, डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर, कारण इथं HX नाही आहे साईन 2x आहे. त्याच्यामुळे काय येईल डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल मायनस ए स्क्वेअर, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल -4 येईल. डी स्क्वेअर काय येईल -4 येईल. तर डी स्क्वेअर काय येईल -4 येईल. जर डी स्क्वेअर -4 आपण डायरेक्ट पुटअप केला तर काय येईल 1 डिवाइड बाय -4 प्लस 1 साईन 2x. काय येईल साईन 2x. आता -4 प्लस 1 काय येईल -3. 1 डिवाइड बाय -3 साईन 2x. आता साईन 2x आपण ते करूनच घेऊ. मग GS काय येईल, GS इज इक्वल टू CF प्लस PI. तर CF काय आला तर C1 कॉस एक्स प्लस C2 साईन एक्स प्लस, आता इथं मायनस आहे ना, तो मायनस जर पुढे घेतला तर 1 डिवाइड बाय 3 साईन 2x. आता एक्सचं काय आपण लॉग एक्स घेतला आहे, त्याच्यामुळे काय C1 कॉस लॉग एक्स प्लस C2 साईन लॉग एक्स एका टर्ममध्ये होते, त्याच्यामुळं -1 डिवाइड बाय 3 साईन
आणि sin 2 आणि मध्ये इन्फिनिटी. हे झालं आपलं फायनल ॲन्सर.